अनेकदा बाजारातून आणलेला केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मजा असते. आज आपण एगलेस चॉकलेट केक बनवणार आहोत. हा केक आपण पातेल्यामध्ये बनवणार आहोत. मऊ लुसलुशीत असा हा केक तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण केक प्रीमिक्स वापरून हा केक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी पिल्सबरीचं चोको कुकर केक मिक्स हे 159 ग्रॅमचा प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यावर सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून आज आपण हा केक बनवणार आहोत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून प्रीमिक्स मोजून घेणार आहे. 1 वाटी इतकं प्रीमिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 120 ml इतकं रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. म्हणजेच पाऊण वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि 30 ml आपल्याला तेल घ्यायचं आहे. म्हणजेच पाव वाटी इतकं मी तेल घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला विस्करच्या साहाय्याने 2 मिनिट सतत एकाच डायरेक्शनने ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत स्मूथ बॅटर तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. आता आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इथे मी राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे. त्याला आता तूप लावून घेणार आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकता. तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर घरातील एका डब्याचा वापर केला तरी देखील चालेल. टीनला तूप लावून झाल्यानंतर आपल्याला तयार बॅटर टीनमध्ये ओतायचं आहे. बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर आपल्याला टीन टॅप करून घ्यायचं आहे. टीन टॅप करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील. टीन टॅप करून झाल्यानंतर आपल्याला केक वाफवून घ्यायचा आहे. त्याकरिता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि स्टँडवर टीन ठेवायचं आहे आणि पातेल्यावर झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं आपल्याला केक स्टीम करून घ्यायचा आहे. 35 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. केक छान असा फुलून वर आलेला आहे. केक स्टीम झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला सुरी केकमध्ये इन्सर्ट करायची आहे. जर का सुरी क्लीन आली तर केक स्टीम झाला आहे असं समजायचं. टीन थंड झाल्यानंतर आपण केक डिमोल्ड करणार आहोत. केकला मस्त अशी जाळी आलेली आहे. मऊ लुसलुशीत चॉकलेट केक बनवून तयार आहे. केक डेकोरेट करण्यासाठी इथे मी स्प्रिंकल्स वापरणार आहे. आपला मऊ लुसलुशीत जाळीदार चॉकलेट केक बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.